नमस्कार. 13 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. फैजपूर शहरात एका 40 वर्षीय इसमाची आजाराला कंटाळून आत्महत्या. यावल शहरात विनाक्रमांक दुचाकी धारकांवर कारवाई सुरू. रविवारी देखील अनेक जणांवर झाली कारवाई. यावल येथे चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचे शुभारंभ. यावल शहरात सामान्यांचे फ्रीज अर्थात मातीचे माठ निर्मिती वेगाने सुरू. मेहनत आणि कलेतून माठांची होते निर्मिती. किनगाव येथे श्री साईनगरात श्री समर्थ ॲग्रो इंडस्ट्रीजचे शुभारंभ. कोळवद येथे महिलांनी घेतला गरोदर गोमातेचा डोहाळे कार्यक्रम. डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली ग्राम सुरक्षा दलाची बैठक. मसाका कामगारांची आढावा बैठक संपन्न. कारखाना पूर्वत सुरू करण्याची केली मागणी. तर फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात द्विदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न. डेनिम शोरूम. यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. फैजपूर शहरातील त्रिवेणीवाळा भागातील रहिवासी एका 40 वर्षीय इसमाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी 9:30 वाजता उघडकीस आली असून मयत इसमाचे नाव निलेश मोहन चौधरी असे आहे. फैजपूर शहरातील त्रिवेणी नगरात निलेश मोहन चौधरी हे कुटुंबासह राहतात. त्यांना पोटाच्या विकाराचा आजार होता. खूप महिन्यांपासून ते या आजाराने त्रस्त होते. तेव्हा रविवारी आपण दवाखान्यात जात आहोत असे सांगून ते सकाळी 8 वाजेला घरातून निघाले होते. तर सकाळी 9 वाजेला त्यांच्या कुटुंबातील काही जण त्यांच्या गुरांच्या खड्यात गेले असता तेथे त्यांचा गळफात घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व घटनास्थळी हवालदार अनिल पाटील, उमेद चौधरी हे दाखल झाले व त्यांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला. येथे डॉक्टर शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातलगांना सोपवला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अनिरुद्ध सरोदे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत निलेश चौधरी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, भाऊ असा परिवार आहे. ते यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव योगेश चौधरी यांचे लहान बंधू होते. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल.
कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. शहरात पोलिसांच्या वतीने विनाक्रमांकसह विचित्र क्रमांक असलेल्या दुचाकींवर रविवारी कारवाई करण्यात आली. या दिवसभरात 32 दुचाकी धारकांची तपासणी करीत 6 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर परवीन मुंडे यांच्या आदेशान्वये जिल्ह्याभरात विनाक्रमांकसह विचित्र क्रमांक असलेल्या दुचाकींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने यावल शहरात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रणचे पोलीस कर्मचारी निलेश वाघ, होमगार्ड विजय जावरे, मेघराज चौहान, VM बारी, किरण तडले या पथकाकडून शहरातील बुरुज चौक, भुसावळ टी पॉईंट आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात 32 दुचाकी धारकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 6 दुचाकी धारकांकडून 3000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. तर 26 दुचाकी धारकांच्या दुचाकीवर क्रमांक होता, मात्र अक्षर लहान असल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आले व दररोज नियमितपणे तपासणी या ठिकाणी सुरू राहणार आहे. तर दुचाकीधारकांनी वाहतूक नियमानुसार आपल्या दुचाकीवर क्रमांक टाकून घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारी नाफेडमार्फत शासकीय दरात हरभरा खरेदी केंद्राचे शुभारंभ चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रथम नोंद केलेल्या व हरभरा मोजणीस आणणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला व काटापूजन, धान्यपूजन करून खरेदीला प्रारंभ करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्राचे रविवारी शुभारंभ झाले. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये दुपारी 2 वाजता चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते काटापूजन करीत, धान्यपूजन करीत खरेदीला सुरुवात करण्यात आली. तर केंद्रावर प्रथम खरेदीकरिता धान्य आणणाऱ्या शिरसाळ येथील शेतकरी पंढरीनाथ इच्छाराम भिरूड यांचा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई कोळी, बाजार समितीच्या संचालक कांचनताई फालक, शिवसेना तालुका प्रमुख रवी सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष भाऊ धोबी, शरद कोळी, पप्पू जोशी, बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, वडरी सरपंच अजय भालेराव, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, पुरुजित चौधरी, डॉक्टर निलेश गळे, बाजार समितीचे संचालक पुंजो पाटील, योगराज भराटे, उदय बाऊसकर, व्यंकटेश बारी, विजय मोरेसह बाजार समितीचे सर्व संचालक तसेच अभिकर्ता संस्था कोरपावली, विविध कार्यकारी सोसायटी कोरपावलीचे सर्व संचालक उपस्थित होते. या खरेदी केंद्राला सायंकाळी खासदार रक्षाताई खडसे यांनी देखील भेट दिली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विविध कार्यकारी सोसायटी कोरपावलीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी, तर आभार सोसायटीचे सचिव मुकुंदा वामन तायडे यांनी मानले.
ठिकाणी कार्यक्रम आहे. आज प्रथमतः ज्या शेतकऱ्याचा माल या ठिकाणी आणला गेलेला आहे त्या शेतकऱ्याचं उचित सत्कार करणे हे आपल्या संस्थेचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी प्रथम शेतकरी असलेले हिरुड दादा यांनी यावं, ताईंनी लताताईंनी त्यांचा सत्कार करावा इकडून बरोबर आहे, बरोबर पुरुष आमदार नंबर लावू उन्हाची चाहूल लागत आहे व उन्हाच्या तीव्रतेत तहान भागवण्यासाठी आवश्यक थंड माठातील पाणी हे सामान्य कुटुंबाची गरज असते. तेव्हा सामान्यांची गरज ओळखून सामान्यांचे फ्रीज अर्थात माठाची निर्मिती यावल शहरात वेगाने सुरू आहे. शहरातील पारंपरिक पद्धतीने कुंभार समाज बांधवांकडून माठांची निर्मिती केली जात आहे. ग्रामीण भागात आज देखील मोठ्या कुटुंबात उन्हाच्या तीव्रतेपासून गारवा मिळावा म्हणून फ्रीजपेक्षा माठातील थंड पाणीला अधिक मागणी असते व उन्हाळ्यापूर्वी अनेक कुटुंबामध्ये माठ घेतले जाते. तसेच अनेक कुटुंबांकडे विवाह समारंभामध्ये देखील मातीच्या माठांची मागणी असते. तेव्हा ही मागणी पूर्ण करण्याकरिता यावल शहरातील वासुदेव देवराम न्हावकर व त्यांचा मुलगा बबलू वासुदेव न्हावकर हे सहकुटुंब आतापासूनच माठाच्या निर्मितीच्या लगबगीला लागले आहे. लहान माठ, छोटे मळके तसेच घागर आणि रांजण अशा विविध प्रकारचे माठ ते तयार करीत आहे. अतिशय मेहनतीचे हे काम असून पारंपरिक कलागुणातून व मेहनतीतून माठांची निर्मिती ते करीत आहे. वेगवेगळे सुंदर आकार व चमक त्यांना देत असून अनेक क्षेत्रामध्ये दरवाढ झाली आहे. मात्र या क्षेत्रात अद्यापही दरवाढ झालेली नाही आहे. माठ घागर हे 100 ते 300 रुपये तसेच रांजण 500 रुपये किमतीमध्ये विकले जात आहेत. तर यंदा उन्हाळ्यात या माठांना आणि रांजणला चांगली मागणी राहील अशी अपेक्षा आहे.
तालुक्यातील किनगाव येथे रविवारी श्री समर्थ ॲग्रो इंडस्ट्रीजचे थाटात उद्घाटन झाले. सदर इंडस्ट्रीजमध्ये सर्व प्रकारचे धान्य निवडणे व प्रतवारी काढण्यात येणार आहे. सदर श्री समर्थ ॲग्रो इंडस्ट्रीजचे उद्घाटन केसरबाई रामभाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल तालुक्याचे माजी आमदार रमेशदादा चौधरी हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रगतिशील शेतकरी सुरेश जीवराम चौधरी, भाऊलाल महाजन, पंचायत समितीचे सदस्य उमाकांत रामराव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, किनगावचे माजी सरपंच मिलिंद चौधरी, राजेश हिंगणेकर, शेख शकील, जनार्दन कोळी, आबाजी पाटील, बाजार समितीचे संचालक अशोक चौधरीसह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता या प्रकल्पाचे दिलीप महाजन, सुनंदाबाई महाजन, परवीन महाजन, योगेश्वर महाजन आदींनी परिश्रम घेतले. किनगाव येथील बस स्थानकाच्या मागे साईनगरमध्ये श्री ॲग्रो इंडस्ट्रीज उभारण्यात आली आहे. तालुक्यातील कोळवद येथील महिलांनी एकत्र येत गायीचा डोहाळे कार्यक्रम साजरा केला. गरोदर असलेल्या गायीचे पूजन करीत कुटुंबातील सदस्याप्रमाणे गोमातेचे डोहाळे पुरवत महिलांना या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मोठे स्थान आहे व गायीला गोमाता म्हणून संबोधले जाते. आजही ग्रामीण भागामध्ये गोमातेला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाते. विविध सण उत्सवादरम्यान गोमाता पूजन कार्यक्रम हा नित्याचा घेतला जातो. तसेच ग्रामीण भागामध्ये गोमातेसंदर्भातील विविध परंपरा आजही पाळली जात आहे. याच अनुषंगाने रविवारी कोळवद तालुका यावल येथे संजय रामदास पाटील यांच्या गरोदर गायीचे डोहाळे पुरवण्यात आले व डोहाळे कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महिलांनी एकत्र येत गोमातेला सजवले व डोहाळे गीत म्हणून संपूर्ण डोहाळे कार्यक्रम त्यांनी घेतला व गोमातेचे डोहाळे पुरवत सर्व उपस्थितांना डोहाळे जेवण घालण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मनीषा संजय पाटील, पूजा विलास पाटील, दीपाली संजय पाटील, पूजा संदीप पाटील, पूनम योगेश पाटील या महिलांचा सहभाग होता. मोठ्या उत्साहात महिलांनी एकत्र येत गोमातेचा डोहाळे कार्यक्रम साजरा केला. तेव्हा महिलांनी राबवलेल्या या उपक्रमाचं आणि कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तेराव्या गमाशी निघाले ओले गहू नाण्या बाळाचं नाव काय ठेवू जो बाळाचं सोरे जो नाण्या बाळाचं नाव काय ठेवून जो बाळाचं सोरे जो 14व्या गमाशी बैलांनी हिरवी शाल आता निघाली नवीन चाल. मस्त मोठा टेका लावा नव्हती नाही तालुक्यातील डोंगरकठोरा येथे नुकतेच ग्राम सुरक्षा दलाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांड बहाले होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये हवालदार अशोक जवरे, अशोक बाविस्कर, हवालदार परदेशी, सरपंच नवाज तळवी, पोलीस पाटील राजरत्न आढाडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात रात्रीला गस्त घालण्यासाठी व ग्राम सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करायचे आहे. तेव्हा होतकरू तरुणांनी यात सहभागी व्हावे
असे आवाहन यावल पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपण पोलीस पाटील राजरत्न आढाडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नुकतेच मधुकर सहकारी साखर कारखाना फैजपूर येथील कामगारांची कारखान्यात आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत कारखाना पूर्ववत चालू होणे, जिल्हा बँकेकडून कारखान्यात बजावण्यात आलेल्या सेक्युरिटायझेशन नोटीस संदर्भात चर्चा, त्याचप्रमाणे जर कारखाना भाडेतत्वावर दिला गेला तर तो पूर्वत सुरू व्हावा, तसेच त्याच्या येणाऱ्या उत्पन्नामधून कामकाज पटलावर येऊन कामगाराची आधीची थकीत पगार, PF व सेवानिवृत्तीच्या रकमा मिळणे या विषयावर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी चेअरमन शरददादा महाजन, ॲडव्होकेट उदय चौधरीसह कामगार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये द्विदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, प्राचार्य डॉक्टर PR चौधरी, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदचे अध्यक्ष डॉक्टर BB तायडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर GY शितोडे, डॉक्टर माधवी कुलकर्णी, डॉक्टर PC शेजवळकर यांना कैलासवासी महादेवराव तल्हार आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच प्राध्यापक अशोक कोकाटे यांना सौरव शिवरे यांच्या स्मरणार्थ तरुण संशोधक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र वाणिज्य परिषदच्या सहयोगी सदस्य म्हणून डॉक्टर अरविंद चौधरी, डॉक्टर माधवी कुलकर्णी, डॉक्टर N गुरव, डॉक्टर अजय भामरे, डॉक्टर वाल्मिक सरवदे, डॉक्टर अरुण गायकवाड, डॉक्टर कुलदीप शर्मा, डॉक्टर शिवप्रसाद डोंगरे, डॉक्टर निशिकांत झा, डॉक्टर ममताबेन पाटील यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजश्री नेमाळे, डॉक्टर RR राजपूत, डॉक्टर सीमा बारी यांनी केले, तर आभार डॉक्टर BB तायवाडे यांनी मानले. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.